थायरॉइड ही झपाट्याने वाढणारी गंभीर समस्या आहे. ती मधुमेहासारखे नियंत्रित करावी लागते. थायरॉइडचं लक्षणं काय आणि त्यावर आयुर्वेदिक पद्धतीने कोणकोणते उपचार घेतले जाऊ शकतात, या संदर्भात आपण आयुर्वेद डॉक्टर नितीन मेशकर यांच्याकडून माहिती जाणून घेऊयात. थायरॉइड हा निश्चितपणे बरा होऊ शकतो. यासाठी नियमित आपल्या दिनचर्येमध्ये आहारविहार आणि व्यायाम यांचा खूप मोठा परिणाम दिसून येतो. योग्य आहारविहार घेतला तर निश्चितपणे आपल्याला या रोगापासून दूर राहते. थायरॉइडमध्ये वजन वाढतं, सूज येतं, पाळीच्या समस्या असतात. त्यासाठी आपण दालचिनी, सुंठ ही मधाबरोबर रोज सकाळी आपण घेतल्यास याचा चांगला फायदा दिसून येतो. त्याचबरोबर त्रिकुटी चूर्ण हे 1 चमचा अशा व्यक्तींनी आपण घ्यायला पाहिजे. औषधी आहारविहाराबरोबर पंचकर्माचा याच्यामध्ये खूप चांगला फायदा आपल्याला दिसून येतो. पंचकर्म जर अशा व्यक्तींनी करून घेतलं तर निश्चितपणे याच्यावर आपण विजय मिळवू शकतो. पंचकर्मामध्ये वमन चिकित्सा, विरेचन चिकित्सा आणि रक्तमोक्षण आणि बस्ती चिकित्सा या जर आपण करून घेतल्या तर निश्चितपणे आपल्याला यातनं मुक्तता मिळवता येऊ शकते. थायरॉईड हा आपल्याला सुपरिचित असा एक आजार आहे आणि दिवसेंदिवस या रोगाचं प्रमाण वाढत आहे. साधारणतः भारतामध्ये 4.25 कोटीपेक्षा जास्त लोक थायरॉईड या रोगाने ग्रसित आहेत. त्यातल्या त्यात महिलांमध्ये याचं प्रमाण आपल्याला जास्त पाहायला मिळते. गरोदरपणामध्ये किंवा प्रसूतीनंतरही याचं प्रमाण वाढलेलं दिसतं. आता थायरॉईड म्हणजे काय की ही आपल्या घशामध्ये एक छोटीशी ग्रंथी असते फुलपाखराच्या आकाराची. त्यातनं काही संप्रेरकं स्रवित होत असतात. या संप्रेरकांचं जे प्रमाण आहे जर कमी अधिक प्रमाण जर झालं तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. थायरॉईड ही जी ग्रंथी आहे संपूर्ण शरीराला व्यवस्थित ठेवण्यासाठी एक महत्त्वाचं कार्य करतं. मेंदूचं कार्य, हृदयाचं कार्य, स्नायूचं कार्य या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या ग्रंथीतली जी संप्रेषकं असतात ती महत्त्वपूर्ण ठरतात. याचं प्रमाण जर कमी जास्त झालं तर आपण या व्याधींमधून जात असतो. आता ही जी संप्रेरकं असतात या ग्रंथीमधनं एक जास्त प्रमाणात जर संप्रेरकं निर्माण झाली तर आपल्याला हायपरथायरॉइडिझम याला आपण असं म्हणू शकतो की वाजवीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये संप्रेरकं निर्माण होते. तर यातल्या लक्षणांमध्ये आपल्याला खूप घाम येणे, थकवा येणे, उष्णतेचा त्रास होणे, चिडचिड होणे, डोकं दुखणे, झोप न येणं, कृशता वाढत जाणं म्हणजे वजन कमी होणं या प्रकारची आपल्याला लक्षणं दिसतात. पण जेव्हा जे संप्रेरकं आहेत हे कमी प्रमाणात तयार होतात वाजवीपेक्षा, जे त्याचं जितकं निर्माण व्हायला त्यापेक्षा कमी झाले तर मग याचा परिणामसुद्धा शरीरावर होतो. मग लठ्ठपणा वाढणे, शरीरावर सूज येणे, हातापायावर सूज येणे, केस गळणे आणि पाळीच्या विविध समस्या अशासारख्या तक्रारी आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे तुम्हालाही थायरॉइडची समस्या असेल तर आयुर्वेदिक उपचार पद्धती देखील प्रभावी उपाय ठरू शकतो. अमिता शिंदे, न्यूज 18 लोकल, वर्धा.